नमस्कार, मी तानाजी कदम कुंभारी. सत्य न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. उमदी MIDCसाठी पास थ्रू निर्णय रद्द. 2000 एकर जमिनीच्या संपादनाचा निर्णय. MIDCच्या प्रक्रियेस मिळणार गती. उमदी तालुका जत येथील खाजगी जागेत 539 हेक्टर क्षेत्रावर MIDC स्थापन करण्यास महाराष्ट्र शासनाने सोमवारी मंजुरी दिली आहे. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत उमदी MIDCसाठी पास थ्रू निर्णय रद्द करून सुमारे 2000 एकर जमीन MIDC मार्फत संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे भूसंपादनास गती येणार आहे. हा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समवेत झालेल्या औद्योगिक विकास महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. रवी भवन नागपूर येथे झालेल्या उद्योग विभागाच्या बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर, माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत, आमदार नागपूर येथे झालेल्या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार गोपीचंद पडळकर व औद्योगिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. किरण सामंत, उद्योग सचिव डॉक्टर पी अनबलगन, औद्योगिक विकास महामंडळाचे उद्योग विभागाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सांगलीचे प्रादेशिक अधिकारी उपस्थित होते. पास थ्रू निर्णय रद्द होणे MIDC सुरू होण्यास गती येणार. या निर्णयामुळे थेट राज्य शासन जमिनी भूसंपादित करणार आहे. यामुळे कमी वेळात ही प्रक्रिया होणार आहे. याशिवाय औद्योगिक विकास महामंडळ व संबंधित कंपन्या यांच्या कामकाजात देखील सुसूत्रता येणार आहे. यापूर्वी जी कार्यवाही होती त्यामुळे वेळखाऊ प्रक्रिया असल्यामुळे MIDC सुरू होण्यास वेळ लागणार होता. या निर्णयामुळे भूसंपादन व MIDC सुरू करण्यास गती येणार आहे. रोजगार वाढणार. 11 मार्च 2024 रोजी MIDCसाठी तत्कालीन विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांच्याकडून मागणी. 24 जून 2024 रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी. 15 ऑक्टोबर 2024 रोजी उमदी येथे MIDC निर्मितीस राज्य सरकारची मंजुरी. राज्य सरकारचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास भूसंपादनाचे आदेश. 9 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे झालेल्या औद्योगिक विभागाचा पास थ्रू निर्णय रद्द. या निर्णयामुळे MIDC स्थापन करण्यास गती येणार. MIDCमुळे रोजगार निर्मिती व स्थानिकांना संधी. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. नमस्कार.